आता बरेच जण कसे हे सगळ्या गोष्टी अनुभवल्यात पण कामानिमित्त शहरात आहेत, तर त्यांना आपली व्हिडिओज बघून आठवण येते। झाडावरती उंच आलोय ना, वरती काय वाटत नाही, पण खाली बघितलं ना आता खतरनाक वाटते। आईतलं आठवत आहे काय 2 वर्षापूर्वी आपण ह्या आंब्यावरूनच काढलेले आमसुलासाठी आहेत ते बघा। जमा करूया आणि संध्याकाळ पोहताले पटापट करूया, राहिले किती वाटत नंतर कधीतरी येऊ नये। अरे हे आताच येत आहेत हे बघ। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता चाललो रानामध्ये। जायचं कारण पण तसं आहे की थोडंसं ह्या टायमाला रानामध्ये आंबे कैऱ्या तयार झालेल्या असतात, अजून कोकम तयार झालेले असतात, करवंद असतात, पण ह्या टायमाला हे आंबे कमी आहेत, म्हणजे रानटी आंबे नाहीच आहेत, कुठेच दिसत नाहीत। कलमी आंबे थोडे आलेत पण रानटी आंबे जरा पण नाहीत। तर मग म्हटलं चला करवंद आणूया, करवंदाची चटणी करायची आई म्हटली करू, आणि तिकडे जे सापडली तर मग कैऱ्या छोट्याशा आणि काही रतांबे म्हणजे कोकम आणि करवंद असं सगळ्या रानटी मेवा आम्ही चाललेलो आहोत। तर बघूया आमसुल्यासाठी लागतं नाही तर आता हो संध्याकाळची वेळ। पिशवी घेते हातात, हे आहे गरको, हिरा बोलतात गरको, हे नाही सोडायचं असतं। तर चला जाऊया। पाण्याची बाटली काय घेतलीस का नाही? चला पैती बिती घेतले, हे सगळं साहित्य घ्यावं लागतं गावाला जसं घेतात तसं। तर चला जाऊया रानात, आम्हाला जायचं संध्याकाळचे 4 वाजले। चलो, काल सकाळी पाऊस पडला ना पूर्ण खाली अशा आमच्याकडे खलब्या बोलतात, खलब्या पडल्या सगळ्या, खूप पाऊस पडला ना, अर्धा तास तरी पाऊस पडला जोरात। झोली गरको बिको घेऊन ते एरवी ह्या टायमाला आंबे रानटी पिकायला लागतात, पण यंदा आंब्याचं नाव नाही काय, उसऱ्या करायच्या ह्या टायमाला सीझन आहे। पुढच्या वर्षापर्यंतसाठी वर्षासाठी पूर्ण घरासाठी पूर्ण लागणाऱ्या सगळ्या उसऱ्या तयार करायचा सीझन आहे। कैऱ्या आणायच्या, ते सोलायच्या आणि ते मस्त कापून सुकवायच्या आणि मीठ लावून ठेवायच्या। तर हा सीझन आहे। रानात कैरीच नाही, पण जाऊन बघू आपण किती भेटतात ते। आज आम्ही जाणार होतो खाली खाजनामध्ये, पण आज पाण्यात पाणी होता त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटली कारवान वगैरे जाऊन बघून येऊया। पुढच्या हप्त्यात येईल सीझन समा चांगला। चला, तर पाऊस बीस पडेल तेव्हा पूर्ण हे नद्या पर्यान आले सगळे भरपूर दुधडी बनवून वाहतील। आता सुकसुकाट असतं ना, 1.5 महिन्यानंतर इथलं वातावरण वेगळं असेल, हां टाकले विकले झालेले असतील, सगळा हिरवा हिरवागार असेल सगळा। चला रानात पहिला पोहोचूयावरती, डोंगरांवर जायचं आहे आम्हाला। कुठल्या साईड जायचं? मला इकडे जाऊया, चला भोल्याच्या घरात तिकडे जाऊया। गावातनं बाहेर पडताना इकडे सचिन आहे आपला भाऊ, त्याच्या जुनं घर इथलं। हा रानटी आंबा खूप आला यंदा, पण पिकायला लेट होईल, पण आलाय बरंच। आंबट गोड आंबा आहे ना आई, आलाय पण तेव्हा बारीक बारीक एक्स्ट्रा आंबे पडतात, पिकायला लागेल तर लवकर हे बघ। एकदा पिकायला लागलं की फटाफट पिकतात सगळे। हे शेवरीचे आहेत ना, फळ असतं त्याच्यामध्ये, नंतर ह्या असं त्याच्या साईडचा भाग टर्फल निघतं तेव्हा असे कापूस निघतो पूर्ण एरियामध्ये। ह्याच्यामध्ये ते पहिले फोड्यासाठी ते खायचं आहेत का, ते कसे असतात फोडे, पक्ष्यांनी खाल्ले तर ते वल्ला एक मऊसूद कापूस आहे एकदम, स्वेटर बनाय मस्त होईल, पण याचा कोण वापर नाही करत गावी, खूप आहेत। खालच्या कवट्याकडे जाऊया ना, रस्ता आहे वरच्या साईडला, वरच्या कवट्यावर धारकाले आणि आमच्या आत्याचं गाव आहे तिकडे रामले जरा रस्ता आहे, आणि ह्या साईडने गेलो की खालच्या कवट्यावर 2 कवट्या आहेत आमच्या, खालच्या कवट्या वरच्या कवट्या। तर गावांची नावं पण एकदम भलतीच असतात, कवट्या कवट्या महाकाल का जगह हो। हा पावसात पिकल, श्रावणामध्ये काजू पडलंत, माकडाने खाल्लं वाटतं बिया। आईकडच्या भावकीचा आहे, फणस उशिरापर्यंत असतो, म्हणजे पावसाळ्यात पिकतो तो, त्या वाटण्या झाल्या त्याच्यामध्ये। तर ते आमचे दुसरे काका त्याने कोडून ठेवला आहे ते बघा, खाली सगळे फणसच फणस आहेत, असा लॉक करून ठेवला आहे। हे आता करतो, पूर्वी तर सगळा ओपनच असायचा। वरती खूप आहेत आणि जबरदस्त बरका आणि कापा आहे, बरकाच आहे ना दोन्ही पण,
बरके आहेत. लहानपणी असायचं तेव्हा वाट नाही व्हायच्या, आता कोणी काढून येतो. काजू पाहिजे खायला? त्यानंतर होल पिकाय नाही लागले अजून. आपल्याला चटणीला घ्यायचे. वरनं आणि का इथं घ्या, वर जाऊया आधी. नाही तर मी इथून भरपूर आहे इथे. थोडं घराच्या बाहेर पडलो ना, गावाच्या बाहेर, की भरपूर सारी करवंद वगैरे दिसतात. आणि करवंद खूप प्रमाणात आहेत. पोरा कुठे चाललेत? गेल्या ह्या बऱ्याच कर्ज आलेल्या, त्यांचं झाडी मारलं नाही कोणी म्हणून नाही आल्यात त्या. करवंदाची जाळी आहेत. आता प्रज्ञ वगैरे आम्ही येतील ना पोरं सगळी, तेव्हा पिकल्यावरती ह्या साईडला येऊ, तेव्हा मजा करतील जामते. इथं दरवर्षी येतो आपणच. कसल्या घोडीच्या घोड्यात बघा, एक नंबर. चला आता आमचा लागला हा डुऱ्याचा पर्याचा परिसर. डुऱ्याचा पर्या नावा पण बघा किती भारी भारी. काकांच्या गावाला डुऱ्या एरिया नाव असतं ना, तसं आमच्याकडे पण आहे. तर इकडचा पर्या, त्याला डुऱ्याचा पर्या. कैलवाडे, डुऱ्याचा पर्या, काय काय नावं आहेत. गावंदणी, बोंडीचा टॅप, गाणीचा पर्या, मलईवर, बायकांबिशी, काय काय नाव आहेत वयाले. वाकलेला एकदम भारी रे. असा पिवळावाला असतो ना, जबरदस्त लागतो एकदम. अलगद नाही पाहिजे, वरती ठेवायला पाहिजे. करड्यात टाक, एकदम मस्त नरम आहे. हे सगळे राहिले गेलेले आता काजू. उलग्याचा समय आहे आता, टायमिंग आहे. तरी भेटले ना पिकलेले काजू, बरेच भेटलेत. आणि वरती भरपूर आहेत ना, वरती बरेच आहेत. पिवळ्या पिवळ्या धमक, एकदम रसाळ मधुर आहे. काय काय थोडेसे काजू खाकटे लागतात, पण पिवळेवाले असतात ना, खास करून असे नरम झालेले थोडेसे, चांगले आवकलेले पिकलेले. भारी भारी. तुला घेतला की नाही? नंतर खाना आहे. पूर्वीच्या लोकांनी घातलेले बांध अजून पण शाबूत आहेत. या रस्त्याला पूर्वी सर्व नाचणी करायचे, आता विशेष नाही. जुनी लोक गेली, त्यांच्यासोबत त्यांच्या आठवणी पण घेऊन गेले. आता सगळे जण आपले घराजवळची पण शेती सोडत चाललेत. खूप कमी लोक आहेत जे गावाला राहिलेत. त्यांचं रानात जाणंही नसतं, त्याच्यामुळे त्या रानाला वाटतं कोणतरी आहे. ह्या पायवाटा एक टायमाला लोक किती चालू असायचे रस्त्याला. दिवसातनं एखाद दुसरा माणूस येतो इकडून आहे. त्याच्या सगळे रानातले रस्ते शॉर्टकट. मग हरुषा किती असायची. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक गावाकडची आनंद घेतात या व्हिडिओचा, काही म्हणा. सो आपल्या गावाकडचे व्हिडिओज भरपूर जणांना आवडतात, पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओज याच्या पुढे पण नक्की दाखवेल. वरती डोंगराचा हा कडा, इकडे उतार आहे कसा खाली. आमचा वयालीचा परिसर दिसतो, शेत दिसतं आमचा खालचं. आणि पाण्याला भरती झाली हो, पाण्यात पाणी आला, बघितलास? अडकलं असतं म्हणजे जाऊन का फायदा नसतं झाला. खाजणं जाणार होतं मी आज. पाण्यात पाणी आहे. बालाच्या टोकाला कोणी घेतलं लिंबुऱ्याच्या करत. बघायला इकडे बघ, कालेटीचा घरटा आहे, जुना आहे. आतमध्ये गवत दिसते. कालेटी पक्षी असतं ना, त्याचा घरटा आहे. अंडी खात वाटतं, आतमध्ये दिसत नाही. एक पक्षी आहे काळा कलर, आमच्याकडे त्यांना कालेटी बोलतात. त्यांची घरटी आट्या मला खूप असतात, तर खूप आहे इकडे रस्त्याला दिसतील तुम्हाला. एक दिसला मला इथे. आणि आता हा डोंगराचा टॉप आलो आम्ही, इथून आडवा रस्ता ना. एक टायमाला आता आमच्याकडे पाणी आटायचं, त्या टायमालाही कुठनं आणायचो, ह्याच्या पुढे वरती जाऊन अजून अर्ध अंतर पुढे जाऊन आम्ही हंडी डोका घेऊन यायचो नाही, ड्रम वगैरे. त्या रस्त्याला दिवसभर माणसं चालू, लय पाण्याची टेन्शन होती आमच्याकडे तेव्हा. सकाळपासून 5 वाजल्यापासून माणसं पाणी भरायला लाईन लावायची वरती.
आंबे बिंबे पण तेव्हा भेटायचे, मजा यायची रस्त्याला. हो खालचा परिसर भारी दिसतो इथून ना. गेल्या वर्षी पद्दूने इथेच त्याची टोपी हरवलेली आहे बाय, दगडीवर बसलेला आणि हरवलं नाही तेच टोपी. मुंबईत जाऊन बोलतो माझी टोपी कुठे आहे, टोपी कुठे आहे बोलतो, राहिली रानामध्ये. तर दरवर्षी आठवण काढतो माझी टोपी रानात राहिली. आता यावर्षी त्याला हे दाखवणार ठिकाण मी, तू इथे गेल्या वर्षी विसरलेलास टोपी. करवंद खाल्ली खाल्ली बसला दगडीवर, टोपी सारला. हक्का वर्षभर मुंबईला विचारत होता टोपी कुठं झाली, टोपी कुठं झाली. आईतला आठवत आहे काय 2 वर्षापूर्वी आपण ह्या आंब्यावरूनच काढलेले आमसुलासाठी आहेत कुठे शेंड्यालाच. यंदा आंबा काय झाला काय माहिती, एवढा आंबा आला ना राहुलीसारखा. हा मी चढलेलो ह्या आंब्यावरती, बोंदा बघा कसा आहे. जेव्हा चढलेलो आणि आम्ही कच्चे आंबे काढलेले आमसुलासाठी, कुसरीसाठी. इथेच गोंद भरलेली आम्ही. हा यंदा आलाय पण खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटा मोजता येतील एवढेच आंबे आहेत. काय करूया कोकम करवंदच काढूया काय परत बघूया आलं काय. करवंद इकडे आहे तशी, येताना काढू, त्याच्यामुळे करवंदच न्यावं लागतील आपल्याला. अरे हे आताच येत आहेत हे बघ, अरे लय लेट आहेत हे. वड पौर्णिमेला होतील. हे बघ ह्या माला बघ, हे बघ दनाकलेच नुसत्या, करता दनाकलीच, मालाच माला नुसत्या. करवंद बरीच आहेत, दरवर्षी येतात, कात्र्यासारखी येतात नुसती आणि गोड. वरती लिटे आल्यात बारक्या बारक्या, पण आताच येतात. हा भाऊ अब्दुल्लामध्ये पडलाय तो कसा आडवा, गेट झाला इथं बघितला. हा भाऊ गेट झालाय लग्नाच्या मांडवातला गेट. अब्दुल्ला झाडा किती पडली इथं, एकदम घनदाट आहे. पावसाळ्यात कसला वाटतं सीन. पण काय म्हणा, गावच्या रानात जरी बाहेर पडलं ना तर एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी येते, जबरदस्त वाटतं. गावात वेळी कंटाळा कधी येते जास्त दिवस राहून राहून, म्हणजे एखाद्या शहरात राहिलेल्या माणसाला त्याची सवय झालेली असते ना. पण इकडे रानात आल्यानंतर एकदम भारी हा पर्याय. पावसाळ्यात पाणी असतं इथे आणि खूप पाणी असतं. आणि हा असा वरती रस्ता. आम्ही आलो जंगलामध्ये, एकदम घनदाट हा पर्याय असा. त्या खाली पर्याला काही काही छोट्या छोट्या आहेत ना, कोकणी आहेत, त्या ऑटोमॅटिक जगलेल्या आहेत पर्यामध्ये. नाही लागवड नाही केले काय, असेच जगल्यात. त्यातले थोडेसे कच्च्या पिके असे झालेत, ते थोडे छोटे छोटे गायचे आहेत, ते काढू जरा जमा करतो इकडे. पण जरा घनदाट आहे खाली. माकडाने बघ किती खाल्ल्यात खाली, ते बघ पिंजून टाकलेत खाली. ते बघ खाली बघ तिकडे दिसतात काय, ते बघ खाली वरती. वर चढायचा कसा, आंब्यावर चढू, आंब्यावर नाही भेटत. आंब्याच्या खांदीवर ना, आंब्याच्या खांदी जाऊ, गणकोन वाडा आहे तिथे चढायचा काय तो. पण हा जरा जायला आतमध्ये जाली मारायला लागेल, जरा डेंजर आहे तिकडं. जाली मारायला लागेल. हे बघा मस्त झालेत, तयार आहेत एकदम मस्त आहेत. हे तर एवढ्या साईजचे पण मस्त आंबट असतात. हे घरापुरती, हे जास्त नाही निघत, थोडेसेच निघतात घरापुरते. बारीकशीच आहे पण आले नाही, इथनं चढायला लागेल. हे करवंदाची काटे कसले डेंजर आहे बघा. हे पहिलं मारा लागेल हे काटा, तरच जाऊ शकतो, नाही तर नाही चढू शकतो यावर. फायनली चढलो आहे वरती झाडावर. एक बरं झालं आहे, एक कोकम एवढी छोटी आहे, तिच्यावरती चढणं मुश्किल होतं. पण आपल्यासाठी हा झाड वरदान ठरलं आहे आंब्याचा, त्याच्यामुळे वरती आलो मी. आई खाली आहे, खाली जाळी आहे करवंदाची, डेंजर स्पॉट. आणि एक हात पकडल्यावरती फक्त रिस्की आहे पॅच जरा. पण कोकम बघा, रतांबे मस्त आहेत. इकडे बऱ्याच आहेत कोकमी, पण सगळ्या आल्या नाही, एकच आले. ही छोटे छोटे आहेत, बघूया काढू. तयार आहेत सगळ्या मस्त. ही बघा तयार आहेत पूर्ण. जास्त दिवस ठेवले नाही इकडे ही, तर पिकतील आणि अर्धी माकडं बिकडं फोडून फोडून टाकतात. तशी त्यांनी खाल्लीत सगळी. काही वतांबिशी येणार नाही, थोडी काढू
तर मस्त झाडावरती पिकलेले रातांबे. याच्यापेक्षा साईज मोठी असते, झाड छोटं आहे पण गावाकडे मस्त या टायमाला रातांबे काढायला वगैरे मजा येते. पक्षी बिक्षी पण खूप आहे तिकडे. इकडे ववल होती एक, आम्ही लहानपणी खूप यायचो. आहे अजून, आता आले वाटतं ववल. ववलीवरचे ववले खायचो आम्ही. थोडेसे खाली पाडलेत पण ह्या वर्षीचा गावाकडचा कोकमाचा नवा. हे जवळपासचे ते काढून घ्या पटापट, कारण नंतर खाली टिपा पण लागतील, कारण हाताने काढायचं थोडं रिस्की आहे बॅच. पुढपर्यंत काढून घेतो पटापट. जमवशील ना खाली? झाडावरती उंच आलं ना वरती काय वाटत नाही, पण खाली बघितलं ना आता खतरनाक वाटते. खाली बघितलं ना सगळ्यांची कामं नाही ते. मी पण बऱ्याच दिवसानंतर म्हणजे मला वर्षानेच चढतं ना मी असे झाडावरती. कधी आंबे वगैरे येतात तेव्हाच, नाही तर एरवी काय नसतं. पण खाली डेंजर वाटते. पाठी खूप सारे कोकम आहेत रातांबे. वरती पण आहेत. फायनली वरून उतरलो आहे. हवी तेवढी काढलीत, थोडीशी बाकी ठेवली. ताण लागली भरपूर. काजू तर आहेतच. बिया पण इकडे कुठे बिया आल्या, माकडे टाकतो होतं आणून. बिया पडलेल्या तर साईडला. पाणी पिऊया. कोकम काढेपर्यंत आई नाही बघा इकडे काय केलं. या वेली अशा जमा केल्यात. आमची फाटी बांधायची ना उद्याला, तर गावाकडे असं सगळं पारंपरिक वनस्पती, झाडं झुडपं यांच्यापासून निघणाऱ्या वस्तूंचा सगळा वापर करतात. दोर आता जमा करूया. आता मग आईला मदत करतो. इकडे तिकडे पातेली दिल्यात. या साईडला बघताय रातांब, कोकबा आम्ही आता जमवत आहोत. हे बघा जमा करूया आणि संध्याकाळ पोहताले पटापट करूया. राहिले किती वाटत नंतर कधीतरी येऊ नये. नंतर येऊ. गाली बिलीत पडतात खाली. अगदी माकडाने पण पाडलेली. सर्दीवर पडलाय, अडकावलाय. पाट्यातली आहे तर कुठं लपलीत पडलीत पातेलं दिसत पण नाही असतो. शोधा लागते असे तिकडे. चला परतीचा प्रवास. जाताना करवंद घ्यायचे. आई म्हटले थोडी फाटी बिटेल, सरपण असेल लाकडं रस्त्याला भेटली पडलेली वगैरे तर घेऊ, जमा करून जाऊया. आई गेली तिकडे फाटी शोधायला, अशीच लाकडं छोटी मोठी. मी करवंद जमा करतो. दिले आईने मस्त आहेत. लालोकी तिथे सुका एक झाड होता, अगदी पूर्ण तुटायला आलेला. तो तोडला, त्यामध्ये आमची गरको पण तुटली. इथे अडकली होती त्यामध्ये. सुकी फाटी नेऊया आता. इथे हा एक झाडामुळे आपल्याला काम झालं पटकन. वार माकडा रे. या बाजूला बघताय करवंद एवढी जमा केलीत. आणि रानामध्ये आल्यासारखा एक आंबा पण काढला रानटी, छोटा एक कवडा आहे अजून. तरी करवंद एवढी बस झाली. आई म्हटली भरपूर नको, लागली तर कधी येऊ आपण. नाही चला, करवंद झालेत, रतांबे झालेत, फाटी झालीत. म्हणजे 2 तासामध्ये बरीच कामं झाली. पण रस्त्या हाताला आहे ना भरपूर चीक लागलेला माझा तिकडे ह्याचा, तर पूर्ण त्याला माती लावून निघाला आहे. त्याला खूप चीक असतो. आता हे पण ठेवूया याच्यामध्ये. मस्त दोरी झाली ना, वरती हातात पकडला तरी तुटणार नाही. आता घरी नेऊन ह्या साली काढून नंतर आपण एक असे याली 2 दोर होतात त्याचे. चला आता जाता, संध्याकाळ झाली आणि आला पण उशिरा झाला. आता काही थोडी गौरीत कोकमा विकमा काय करवंदा काही फाटी. मग आता जाता संध्याकाळ झाली, दुसरी खेपेला येऊ, नेक्स्ट टाईमला येऊ. हो चला, मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
चटणी आजच्या व्हिडिओ दाखवायची का उद्या दाखवायची? ते तर नेलेली ते काही खराब नाही होत, ते कधी पण बनवू शकता. ते उद्या बिद्या दाखवू मग. उद्या बिद्या दाखवू. आता जरा जमल्या भागल्या घरी जाऊन बघूया, चहा वगैरे करू काहीतरी. तुम्हाला पण करताची चटणी नक्की दाखवेन. उद्याच्या व्हिडिओत बघूया कसं काय. चला नेऊन ठेवता ते उद्याला दाखवू तुम्हाला. उद्याला आपल्याला फाटीफोड्या पण द्यायचे ना बांधायला. आता बरेच जण कसे हे सगळ्या गोष्टी अनुभवल्यात पण कामानिमित्त शहरात आहेत, पण त्यांना आपले व्हिडिओज बघून आठवण येते, त्यांच्या आठवणी जाग्या होतात नाही. रानात जायचं मजा वेगळीच मजा आहे. कष्टाच्या काय पण मजा येतात पण. चला आता उतरायचं परत आम्हाला. आता कुठे थांबणार नाही, नॉनस्टॉप जाऊया. चला या काम करायला या. आपल्याला आता सरबत करायचं असेल तर काय करायला पाहिजे? ती अक्की मग चांगली हे करून घ्यायची. सुरी आणावी होती एक एक्स्ट्रा. सुरी आणावी. लहान असताना आम्ही असं घ्यायचो आणि मुटका मारायचा, ह्याच्यावरती ठाप ठाप फोडायचो आणि मग त्यातलं घर काढायचं बाहेर. दुसऱ्या दिवशी बघा आता ही आम्ही कोकमं मस्त कापून वगैरे आता सुकत घातले तिथे आणि उन्हामध्ये चांगले सुकतात आणि नंतर मग याला मीठ वगैरे लावून ठेवायचं वर्षभरासाठी. थोडी अजून आम्हाला देऊन एवढी लागतील आणू रानात जाऊन, तर सुकून आता हळूहळू रेडी होतील. आणि गावाकडे आगोटचा टायमाला हळूहळू सगळी सुकवणं करतात. पुढच्या 5-6 महिने म्हणजे अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सगळी तजवीज केली जाते घरामध्ये, कारण मध्ये फुरसत नसते. पुढचे 6 महिने कंटिन्यू कामं असतं शेतीची, तर त्याच्यामुळे बिझी असतो सगळे आपण. तर तुम्हाला हे कोकमाचं दाखवले सगळे कसे आम्ही आणतो, ते रानामधून कसे आणतो, कसे जातो, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. गावाकडच्या तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज नक्की दाखवत राहील. तर गावाकडे भरपूर साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि सध्या आपले सगळे मंडळी आहेत त्यांना खूप सारे व्हिडिओज आवडतात गावाकडचे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. भेटू पुढच्या वेळेपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या वेळेपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. टाटा. टेक केअर. थँक्यू सो मच. बाय. सी यू.